नमस्कार शेतकरी मित्रांनो पशुवर्धन विभागाअंतर्गत आता नवीन योजना या सुरू करण्यात आलेल्या आहेत। आर्थिक वर्ष 2026-27 साठी तुम्हालाही जरी पशुपालन व्यवसायामध्ये चांगल्या पद्धतीने अनुभव असेल आणि तुम्हाला पशुपालन व्यवसाय करायचा असेल तर राज्य सरकार तुम्हाला आता तब्बल 11 लाख रुपये पर्यंतची मदत ही करणार आहे। हो शेतकरी मित्रांनो, कारण तुम्हाला 5 दुधाळ गाई आणि 5 म्हैशी पालनासाठी शेड उभा करण्यासाठी आणि त्यासाठी जेवढीही चारा कट्टी करण्यासाठी जे कुट्टी मशीन वगैरे लागतं तर हे सर्व घेण्यासाठी तुम्हाला अनुदान हे दिलं जाणार आहे। आणि हे अनुदान तब्बल शेड निर्मिती, त्यानंतर 5 जे दुधाळ गाई आहेत, त्यानंतर म्हशी आहेत, तर हे सगळं घेण्यासाठी तुम्हाला 11 लाख रुपये पर्यंतची मदत पशुवर्धन विभाग करणार आहे। तर कोणकोणत्या या नवीन योजना आलेल्या आहेत तेच या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करून घ्या। शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही त्या योजनांसाठी कशा पद्धतीने अर्ज करू शकतात, पात्रता, अटी, कागदपत्रे काय काय आहेत याची सविस्तर डिटेल्स मध्ये माहिती देणार आहे। बघा, हा तो 9 मार्च रोजीचा JR आहे। यात म्हटलंय की मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना राज्यस्तरीय योजना, म्हणजे याच्या जिल्हास्तरीय योजना राबवण्यात येत आहे आणि राज्यस्तरीय योजना राबवण्यात येत आहे। आपण प्रत्येक योजनांचा सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत, त्यामुळे तुमचंही समजण्यामध्ये काही गैरसमज होणार नाही। त्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राइब करून घ्या। येणाऱ्या 5 दिवसात आपण महत्त्वपूर्ण योजनांची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर बघा, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना राज्यस्तरीय योजना आहे। तर याच्यामध्ये काय आहे तर राज्य सरकारने कोणती योजना ग्रामीण राज्यस्तरीय अंतर्गत राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर बघा, शासन निर्णयाच्या अनुषंगाने राज्य सरकार काय म्हणतं की विकसित महाराष्ट्र 2047 कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाशी संबंधित दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन व्यवसाय चालना देण्यासाठी या उपकरणाचा समावेश करण्यात आलेला आहे। म्हणजे जो दुग्ध व्यवसाय आणि पशुधन व्यवसाय चालना देण्यासाठी या योजनेचा समावेश करण्यात आलेला आहे। तर यात पहिली योजना आहे ती म्हणजे 5 दुधाळ गाय व 5 म्हैस पालन प्रकल्पाद्वारे उद्योजकता विकास योजना। तर याला लाभार्थी कोण कोण असणार आहे तर लाभार्थ्यांना 5 दुधाळ गाई, 5 म्हैस व 3 वर्षाचा विमा व शेड व साधन सामुग्री ही वाटप केली जाणार आहे। बघा, तुम्हाला शेड उभा करण्यासाठी, त्यानंतर 5 दुधाळ गाई आणि 5 म्हैशी आणि त्या 5 म्हैशी आणि दुधाळ गाईचा 3 वर्षाचा विमा देखील राज्य सरकार करणार आहे। आता या योजनेसाठी कोण पात्र ठरू शकतं तर सर्व प्रवर्गातील अल्पभूधारक व महिला बचत गट। बघा, अल्पभूधारक असतील, त्यानंतर अत्यल्पभूधारक व महिला बचत गट या योजनेसाठी पात्र असणार आहेत। 5 म्हैस व 5 गाय पालन प्रकल्प योजना जी तर ती योजनेसाठी पात्र असणार आहेत। तर यासाठी लाभार्थी निकष कशा पद्धतीने असणार आहे तर सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील लाभार्थी खालील घटकांमधून उतरत्या प्राधान्य क्रमांकाने करण्यात येणार आहे। म्हणजे उतरत्या प्राधान्य क्रमांकाने त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे। त्याच्यामध्ये कोण कोण आहे तर जे अल्पभूधारक असतील तर त्यांना 1 हेक्टर पर्यंत त्यांच्याकडे जमीन असणं गरजेचं आहे। तर त्या अल्पभूधारकांना पहिले चान्स दिला जाणार आहे। त्यानंतर जे अल्पभूधारक असतील तर त्यांना सेकंड चान्स देणार जाणार आहे। त्यात त्यांच्याकडे 1 ते 2 हेक्टर पर्यंत जी जमीन ते असणं बंधनकारक। त्यानंतर वन हक्क धारक असतील तर त्यांना 3 नंबरला चान्स दिला जाणार आहे। आणि जे महिला बचत गट असतील तर त्या महिला बचत गटामध्ये त्यांना 4 नंबर चान्स हा दिला जाणार आहे। आणि महिला बचत गटांच्या 5% जागा या दिव्यांगांसाठी आरक्षण ठेवलेले आहेत। बघा, दिव्यांगांसाठी 5%, तसेच महिलांना 30% आरक्षण लागू असणार आहे या योजनेअंतर्गत। ज्या तुम्हाला 5 दुधाळ गाय व दुधाळ म्हैस व 3 वर्षाचा विमा आणि शेड निर्मितीसाठी जे साधन सामुग्री तर ते देण्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीने तुमचं जो लाभार्थी निकष आहे तर तो लाभार्थी निकष असणार आहे। मित्रांनो, आता याची पात्रता कशा पद्धतीने ठरवली जाणार आहे तर 1 एकर स्वतःची किंवा किमान 5 वर्ष नोंदणीकृत भाडेपट्टा इतकी जमीन आवश्यक, मात्र वन हक्क धारकांना सदर अट लागू राहणार नाही। बघा शेतकरी मित्रांनो, इथं जमिनीची अट देण्यात आलेली ती म्हणजे 1 एकर स्वतःची किंवा 5 वर्ष नोंदणीकृत भाडेपट्टावर जमीन तुम्हाला असणं गरजेचं आहे। आणि तुम्ही जरी वन हक्क धारक असतील तर तुम्हाला जमिनीची अट राहणार नाही। त्यानंतर 2 आहे ते म्हणजे
पशुपालन दुग्ध व्यवसायाचे शासकीय निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण अर्ज करताना प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्याचा अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेणे आवश्यक राहील. म्हणजे पशुपालनाचं जे अनुभवी सर्टिफिकेट आहे किंवा तुम्ही पशुपालन व्यवसायाचं प्रशिक्षण घेतलं असेल ते जे सर्टिफिकेट आहे तर ते तुम्हाला लागणार आहे. आणि तुम्ही जरी ते घेतलं नसेल तर तुम्हाला अर्ज जे केलेला असेल पशुपालन ट्रेनिंग घेण्यासाठी तर तो अर्ज लागेल आणि नंतर तुम्हाला पशुपालनाचं ट्रेनिंग करावं लागेल किंवा 2 वर्षाचा दुग्ध व्यवसायाचा अनुभव हा ग्राह्य धरला जाणार आहे. तर बघा हा महत्त्वाचा पॉईंट आहे. 2 वर्षाचा दुग्ध व्यवसायाचा अनुभव हा ग्राह्य धरला जाणार आहे, त्यामुळे तुम्हाला काही अडचण येणार नाही. आता महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला याचं अनुदान किती मिळणार, तर अनुदान खूप भरघोस देण्यात येत आहे. ते म्हणजे 5 गाय आणि 5 दुधाळ म्हैसीसाठी 5 लाख रुपये प्रति गाय किंवा प्रति म्हैस 1 लाख रुपयेपर्यंतचं तुम्हाला अनुदान हे दिलं जाणार आहे. यात तुम्हाला विमा करून एकूण अनुदान 5,60,180 रुपये एवढं होतं आहे. बघा केवढं, तर 5,60,180 रुपये अनुदान तुम्हाला 5 दुधाळ आणि 5 दुधाळ गाई आणि 5 दुधाळ म्हैस हे घेण्यासाठी देण्यात येत आहेत. त्यात तुम्हाला विमासुद्धा देण्यात कव्हर करते राज्य सरकार 3 वर्षाचा. यात शेड निर्मितीसाठी तुम्हाला एकूण 3 लाख रुपयाची जी मदत आहे तर ती केली जाणार आहे. यात साधन सामुग्री त्यात म्हणजे कडपा कुट्टी यंत्र, फॉर्मिंग मशीन, खाद्यपाण्याची भांडी, मिल्किंग मशीन, दूध कॅन, फवारणी यंत्र, सोलर, 3 किलोवॅटचं जे सोलर आहे तर ते सोलर साहित्य बसवण्यासाठी ₹2,75,000 रुपये एवढी मदतसुद्धा करण्यात येत आहे. खूप महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. बरेच जे पशुपालन व्यवसाय असतील किंवा दूध व्यवसायवाले शेतकरी असतील तर ते मोठ्या प्रमाणात या योजनांचा लाभ घेऊ शकणार आहेत. तर त्यांना 3 किलोवॅट जो सोलर आहे तो सोलर बसवण्यासाठी ₹2,75,000 रुपये एवढी मदत केली जाते. कारण बरेच जे शेड असतात तर ते शेतामध्ये निर्मिती करावे लागतात आणि तिथं 24 तास लाईटचा प्रश्न असतो. त्यामुळे राज्य सरकारने ही बाब लक्षात घेत 3 किलोवॅटचा तुम्हाला सोलर बसवण्यासाठी ₹2,75,000 रुपये एवढी मदत ते करणार आहेत. तर एकूण 11,35,180 रुपयाचं अनुदान तुमचं होतं आहे शेतकरी मित्रांनो. 11 लाख रुपयाचं अनुदान तुम्हाला राज्य सरकार देतं आहे. त्यात तुम्हाला 5 दुधाळ गाई, 5 दुधाळ म्हैशी, एकूण 5,60,000 रुपये 180 रुपये एवढी किंमत होते आणि त्यात तुम्हाला 3 वर्षाचा विमा हा कव्हर असणार आहे. त्यानंतर बाकी जे तुम्हाला शेड निर्मितीसाठी 3 लाख रुपये आणि ते 3 किलोवॅटचा जो सोलर येतो बसवण्यासाठी 2,75,000 रुपये एवढी रक्कम ही दिली जात आहे. आता अनुदानाचे स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे, तर सर्वसाधारण लाभार्थ्यांना 50% अनुदान राहील. म्हणजे एकूण 11,35,000च्या 50% तुम्हाला 5,67,590 जे रुपये तर एवढं अनुदान तुम्हाला दिलं जाईल. बाकी पैसे तुम्हाला स्वतःला टाकावे लागतील. आणि तुम्ही जरी अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील असाल तर 75% अनुदान तुम्हाला दिलं जाणार आहे. म्हणजे तुम्ही जरी मागासवर्गीय समाजामधून येत असाल तर तुम्हाला 75% अनुदान म्हणजे अर्थातच तुम्हाला 8,51,385 रुपये एवढा लाभ हा होणार आहे. बघा 8,51,385 रुपये. त्यानंतर अनुदानाचा 2 टप्प्यात देय राहील. हे जे अनुदान आहे तर ते तुम्हाला 2 टप्प्यात दिलं जाणार आहे. एकूण अनुदानाच्या 50% इतके पहिल्या टप्प्याचे अनुदान लाभार्थ्याने शेड निर्मिती तसेच साधन सामुग्री खरेदी केल्यानंतर देय राहील व उर्वरित दुसऱ्या टप्प्याचे 50% अनुदान जनावरांच्या खरेदीनंतर देण्यात येईल. म्हणजे समजा तुम्ही जरी सर्वसाधारण लाभार्थ्यांमधून शेतकरी असाल तर तुम्हाला एकूण जे लाभ आहे तर तो 50% दिला जाईल. म्हणजे 11 लाखाचं तुमचं 50% झालं तर 5,67,000 रुपये. यात तुम्हाला 50% जो हप्ता आहे तर तो देण्यात येईल. म्हणजे एक रँडमली आपण पकडू की 2.5 लाख रुपये तुम्हाला पहिल्या हप्त्यात देण्यात येईल शेड वगैरे बांधण्यासाठी, साधन सामुग्री खरेदी करण्यासाठी. आणि जेव्हा तुम्ही गाई आणि म्हशी खरेदी कराल त्यानंतर तुम्हाला पुढचं जे अनुदान आहे तर ते पुढचं अनुदान 50% अनुदान हे वितरित करण्यात येईल. म्हणजे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने 2 टप्प्यात हे अनुदान तुम्हाला दिलं जाणार आहे. आता याच्यात राहिलं कागदपत्रांची जी आवश्यक कागदपत्रे तुम्हाला काय लागणार आहे, तर स्वतःच्या नावे 7/12 उतारा किंवा 5 वर्षाचा भाडेपट्टा नोंदणीकृत कारनामा. त्यानंतर वन हक्क जमीनधारकांसाठी 7/12 उतार्यावर इतर अधिकारमध्ये जरी नोंद किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले अनुसूचित जे प्रमाणपत्र असेल तर ते प्रमाणपत्र तुम्हाला लागणार. त्यानंतर पशुपालन दूध व्यवसायाचे शासकीय निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण. त्यानंतर प्रमाणपत्र अर्ज करताना प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्याचे अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वीचे जे प्रशिक्षण प्रमाणपत्र असेल किंवा हमीपत्र असेल तर ते तुम्हाला लागेल मित्रांनो. यात स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे 2 वर्षाचा अनुभव प्रमाणपत्र किंवा संस्थेने
किमान 2 वर्ष दूध की विक्री करत असल्याचा प्रमाणपत्र तुम्हाला देणं बंधनकारक असेल. आणि जरी तुम्ही दिव्यांग असाल तर तुमचा UDID प्रमाणपत्र असेल. आणि बचत गटामध्ये जरी तुम्ही सदस्य असाल तर बचत गटाचे सदस्य प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. तर एवढ्या गोष्टी तुम्हाला या योजनेचा अर्ज करण्यासाठी लागणार आहेत मित्रांनो. तर हे डॉक्युमेंट तुम्ही एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्हालाही जरी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला नंतर यात काही अडचण येणार नाही शेतकरी मित्रांनो. आता झाला डॉक्युमेंटचा भाग. आता महत्त्वाचं म्हणजे याला अटी आणि शर्ती काय असणार आहेत. तर या योजनेदरम्यान प्रतिदिन 10 ते 12 लिटर दूध उत्पादन देणाऱ्या एच-अप जर्सी या संकरित गायी, प्रतिदिन 8 ते 10 लिटर दूध उत्पादन देणाऱ्या गीर, सहिवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर आणि प्रतिदिन 5 ते 7 लिटर दूध उत्पादन देणाऱ्या स्थानिक प्रजातीच्या गायी म्हशीचे वाटप करण्यात येईल. त्यानंतर वाटप करवायची दुधाळ जनावरे ही शक्यतो 1 ते 2 महिन्यापूर्वी व्यालेली दुसऱ्या तिसऱ्या वेतातील असावीत. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर जिल्हा उपायुक्त पशुवर्धन व दूध व्यवसाय यांनी कळवलेल्या दिनांकापर्यंत म्हणजे 1 महिन्याच्या कालावधीत लाभार्थ्याने शेड निर्मिती व साधन सामुग्री खरेदी करणं अनिवार्य असणार आहे. त्यानंतर 1 महिन्याच्या कालावधीत संबंधित लाभार्थ्यांनी त्यांच्या पसंतीनुसार इतर राज्यातून दुधाळ जनावरांची खरेदी करायची. तर लाभार्थ्याने उपरोक्त प्रमाणे विहित केलेल्या कालावधीपर्यंत शेड निर्मिती व साधन सामुग्री खरेदी करणे. तसेच जनावरांची खरेदी न केल्यास अशा लाभार्थ्याचे नाव मूळ प्रतीक्षा यादीतील शेवटच्या क्रमांकावर ठेवण्यात येईल. पुढील प्रतीक्षाधीन लाभार्थ्यास लाभ देण्यात येणार आहे. म्हणजे तुम्ही जरी आता पशुवर्धन विभागाने जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही शेड निर्मिती करा तर तुम्ही जरी ते केलं नाही तर तुम्हाला प्रतीक्षा यादीमध्ये ठेवण्यात येईल आणि तुमच्या नंतर जो असेल तर त्याला लाभ देण्यात येईल. त्यानंतर शेड निर्मिती व साधन सामुग्री खरेदी तसेच खरेदी केलेल्या दुधाळ जनावरांची किंमत योजनेमध्ये निर्धारित केलेल्या किमतीपेक्षा जास्त असल्यास फरकाची रक्कम संबंधित लाभार्थ्यांनी अदा करायची आहे. आता बघा, राज्य सरकार तुम्हाला 1 लाख रुपये म्हैस घेण्यासाठी देते आणि याच्यापेक्षा जर तुम्ही जास्त किमतीची म्हैस घेतली तर वरचे पैसे तुम्हाला टाकावे लागतील शेतकरी मित्रांनो.